एनरोल इंजिनिअरच्या CET2 कॅम्पसच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये COEP कॉलेज बद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण PICT कॉलेज बद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत कॉलेजची फी स्ट्रक्चर काय, कॉलेजचं प्लेसमेंट रेशो काय, कॉलेजचे कट ऑफ्स किती आहे आणि कॉलेजेसला स्टुडंट ऍक्टिव्हिटीज काय होतात हे सगळं आपण बघणार आहोत. जर तुम्ही COEPचा अजून सुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या प्रोफाईलला जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. सो आपण PICTच्या इन्फॉर्मेशनसाठी स्टार्ट करूयात. तर नेमकं PICT कॉलेज म्हणजे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, जे कॉलेज 1983 ला इस्टॅब्लिश झालंय. आणि PICT हे प्रीमियर प्रायव्हेट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज हे पुण्यामधलं आहे. त्यानंतर हे कॉलेज जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत ऍफिलेट आहे आणि या कॉलेजला A+ नॅक ग्रेड आहे. आणि हे कॉलेज आपल्या खूप टेक्निकल जर ब्रांचेस तुम्हाला घ्यायचे असेल तर हे कॉलेज त्यासाठी टॉपचं मानलं जातं. आता नेमकं मला सर PICTला ऍडमिशन घ्यायचंय, बट त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे तर आपण या स्लाइडला जाणून घेणार आहे. तर हा कट ऑफ बघण्याच्या आधी एवढं लक्षात ठेवा, तुमचा जो कट ऑफ आहे हा तुमची कॅटेगरी आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या कोटामधून तिथे ऍडमिशन घेताय, नॉर्मल कोटा घेताय की डिफेन्स कोटा, PWT कोटा, याच्यावरती डिपेंड करतो. जर तुम्हाला पण तुमच्या कॅटेगरी आणि तुमच्या कोटा रिलेटेड एक्झॅक्ट फी जर कट ऑफ जर माहिती करायचा असेल तर तुम्ही एनरोल इंजिनिअरचा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात. तर ओपन कॅटेगरीचा आपण जर कट ऑफ बघायला गेलो PICTला मागच्या वर्षीचा, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी हा 99.71 होता, IT ब्रांचसाठी 99.60, AIDS या ब्रांचसाठी 99.62, ENTC साठी 99.29 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचसाठी 99.57 तुम्ही कट ऑफ बघू शकतात. आणि आपण इथून एक कन्क्लुजन करू शकतो की PICTचा कट ऑफ हा सगळ्या ब्रांचेससाठी 99 अबोच आहे. आणि जर तुम्हाला आणखी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही ग्रुप जॉईन करू शकतात. आता नेमकं जर तुम्हाला कट ऑफची इन्फॉर्मेशन मिळाली आहे, बट सर नेमकं प्रायोरिटी काय घ्यायची, कोणती ब्रांच घ्यायची, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, ऑप्शन फॉर्म बनवायचा कसा आणि कॉलेज लिस्ट नेमकी काय असते, याच्याबद्दल जर सर्व माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला मिळणार पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग, डेडिकेटेड मेंटर टीम, कॉलेज ऍडमिशनचा सपोर्ट, त्यामध्ये तुमचं प्रायोरिटी डिस्कशन, त्यानंतर ब्रांच वर्सेस कॉलेज, की ब्रांच चूज करायची की कॉलेज चूज करायचं, हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार. प्लस जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये सपोर्ट पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळणार, कारण एनरोल इंजिनिअरकडे आहे डेडिकेटेड मेंटर टीम, ते तुम्हाला रिअल टाइम अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहेत. जर उशीर कशाला करतात, आजच एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचला जॉईन करा. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता. आता नेमकं त्या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर आपल्याला नेमकं त्या बॅच मध्ये गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड, पूर्ण 4 कॅप राऊंडचा गायडन्स, त्यानंतर स्पॉट राऊंड अँड ILS राऊंड, हे जे राऊंड आहेत स्पॉट राऊंड अँड ILS राऊंड, हे ऑफलाईन राऊंड कंडक्ट केले जातात कॅप राऊंड संपल्यानंतर. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टीम गाईड करते, कारण हे असे राऊंड आहेत की ज्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईल किंवा कॅप मध्ये जे कॉलेज मिळालेले नाही ते कॉलेज तुम्हाला स्पॉट राऊंड किंवा ILS राऊंड मधून मिळू शकतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार कम्प्लीट कॉल सपोर्ट, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म प्रत्येक राऊंडसाठी, कम्प्लीट लाईव्ह सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत आणि डेडिकेटेड मेंटर टीम राहणार आहे. प्लस मी सांगितलं ते लाईव्ह सेशन सोबत तुम्हाला डेडिकेटेड मेंटर टीम राहणार. प्लस बोनसला तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्यानंतर जर प्लेसमेंटचा डेटा आपण जर बघितला PICT कॉलेजचा, तर आपण काही मागच्या 5-6 वर्षाचा प्लेसमेंटचा डेटा आपण इथं घेऊन आलोय. तर मागच्या वर्षीचा डेटा जर आपण बघितलं तर मागच्या वर्षीचा डेटा अजून पण इन प्रोग्रेस आहेत प्लेसमेंटसाठी. तर ही वेबसाईटला अपडेट केलेले डिटेल्स आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकतात 775 टोटल एनरोल स्टुडंट मधून 564 स्टुडंट्स हे ऑलरेडी प्लेस झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की 2023 पर्यंत जो प्लेसमेंटचा डेटा आहे तुम्ही बघू शकता की दरवर्षी प्लेसमेंटचा काउंट वाढतोय आणि प्लेसमेंटचा पर्सेंटेज वाढतोय. तर PICT साठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर डेफिनेटली खरंच चांगलं कॉलेज आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकतात, याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरी जर महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 1,32,570 ही फीस पडणार आहे. त्यानंतर कॅटेगरी मधून जर असेल OBC, EWS, SCBC आणि EBC, जर बॉईज कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 80,000 फीस पडणार आहे. आणि त्यानंतर गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर 27,000 फीस पडणार आहे. आणि जर बाकीच्या कॅटेगरी मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल जसं NT, VJ, SBC, TFWS मधून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 27,000 फीस पडणार आहे. आणि SC ST मधून जर असाल तर 12,000 फीस पडणार आहेत. हे जे फीज आहेत
जर तुम्ही अगेन्स्ट कॅप ऍडमिशन घेतली तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कॉलम रेफर करायचा आहे. त्यानंतर पीआयसीटीला ही ILS सीट सुद्धा आहे. नेमकं ILS सीट काय आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. बट ILS सीट ह्या 20% ऑफ दी सँक्शन इनटेक असतात. त्यामधलं जर फी स्ट्रक्चर काय राहणार ILS राऊंडचं, तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ILS राऊंडचं फी स्ट्रक्चर विचारू शकता. त्यानंतर नेमकं पीआयसीटीला लाईफ कशी आहे, कॉलेजची लाईफ काय, कॉलेजचं कल्चर काय, तर आपण बघत पीआयसीटी तुम्हाला प्रोव्हाइड करतं पूर्णपणे प्रॅक्टिकल लर्निंग. प्रॅक्टिकल लर्निंग वरती तुमचा जास्तीत जास्त फोकस केला जातो. त्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी अल्युमिनाय, कारण पीआयसीटीचे जे अल्युमिनायज आहेत ते खूप चांगल्या लेवलला आज आहेत. त्यानंतर रेसिडेन्शियल कम्युनिटी, तुम्हाला रेसिडेन्शियल कम्युनिटी देतं की पीआयसीटीचा जो कॅम्पस आहे तो एक स्टुडंट फ्रेंडली कॅम्पस आहे आणि सेफ पार्ट ऑफ पुणे यामध्ये तो कॅम्पस लाय करतो. एक्सलंट रिझल्ट, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक मुलाचा हा कॉलेजचा रिझल्ट खूप चांगला येतो, कारण पीआयसीटी एक स्ट्रिक्ट कॉलेज सुद्धा मानला जातो. त्यानंतर ग्रेट करिअर आउटकम्स, तुम्हाला जर पीआयसीटी कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. आणि एक्सलंट सपोर्ट, पीआयसीटीची जो फॅकल्टी आणि अदर स्टाफ आहे तो खूप सपोर्टिंग आहे. त्यानंतर पीआयसीटी कॉलेज हे आपलं धनकवडीमध्ये लोकेटेड आहे. भारती कॉलेजच्या बॅकगेटला हे कॉलेज लोकेटेड आहे. तुम्ही मॅपला बघू शकतात की जो हायवे आहे त्याच्या जवळच हे कॉलेज आहे. तुम्ही कॉलेजला सुद्धा ऑफलाईन व्हिजिट करू शकतात आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करू शकतात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कोणता पार्ट कव्हर करावं, कोणतं कॉलेज कव्हर करावं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. आणि जर ह्या कॉलेजची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला पीआयसीटी पीडीएफ असा मेसेज करू शकतात, तुम्हाला ते पीडीएफ प्रोव्हाइड करतील. अशाच नवनवीन अपडेटसाठी आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा आणि तुमचं ड्रीम कॉलेज कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. थँक्यू.